शिक्षक समायोजनाला हायकोर्टाची स्थगिती, जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे शिक्षण संचालकांचे आदेश। पुणे नागपूर राज्यातील 9वी आणि 10वीच्या वर्गातील कमी विद्यार्थी संख्येमुळे अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांच्या समायोजनाला सध्या स्थगिती मिळाली आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यासंदर्भात जैसे थे स्टेटस को परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले असून शिक्षण संचालनालयाने या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना विभागीय शिक्षण उपसंचालकांना दिल्या आहेत। नेमके प्रकरण काय? शासकीय निर्णयानुसार 15 मार्च 2024 सन 2024 ते 25 आणि 2025 ते 26 ची संच मान्यता जाहीर करण्यात आली होती। या संच मान्यतेमध्ये 9वी आणि 10वीच्या वर्गांत निकषापेक्षा कमी विद्यार्थी संख्या असल्याने अनेक शाळांमधील पदे शून्य दाखवण्यात आली। परिणामी तेथील कार्यरत शिक्षक अतिरिक्त ठरले होते। शासनाच्या या निर्णयाविरोधात नागपूर खंडपीठात रिट याचिका क्र. 3184/2025 दाखल करण्यात आली होती। न्यायालयाचा अंतरिम आदेश। या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांच्या समायोजनाच्या प्रक्रियेला स्थगिती दिली आहे। जोपर्यंत न्यायालय पुढील निर्देश देत नाही तोपर्यंत या शिक्षकांच्या बाबतीत कोणतीही हालचाल न करता जैसे थे स्थिती कायम ठेवावी असे आदेश दिले आहेत। शिक्षण संचालनालयाचे परिपत्रक। शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक डॉक्टर महेश पालकर यांनी नागपूर आणि अमरावती विभागाच्या विभागीय शिक्षण उपसंचालकांना तसेच सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना लेखी पत्राद्वारे कळवले आहे की न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी। पुढील निर्देश येईपर्यंत संच मान्यतेनुसार होणारे शिक्षकांचे समायोजन थांबवावे। या प्रकरणाची माहिती शासकीय विधिज्ञांमार्फत न्यायालयाला सादर करण्यात यावी। न्यायालयाच्या या निर्णयामुळे अतिरिक्त ठरण्याची भीती असलेल्या शेकडो शिक्षकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे। आता सर्वांचे लक्ष न्यायालयाच्या पुढील सुनावणीकडे लागले आहे। मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा। त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा। आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सॲपवर पाठवले जाईल।